नमस्कार. रामराम मित्रांनो यूट्यूब चॅनलपासून मी पूर्ण बरबाद झालेलो मित्रांनो. कारण आपण आपले कामधंदे सोडा आणि यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत राहा. इकडच्या शेतात जा, तिकडच्या डोंगरात जा, म्हणजे असे डांगरं नाले नुले आपण दिवसभर फिरत बसा आणि त्या यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला भेटतं काय? आपल्याला चॅनल कोणी सबस्क्राईब करत नाही, कोणी लाईक करत नाही, कोणी कमेंट करत नाही. आणि व्हिडिओ तयार केल्याच्या नंतर त्याला एडिटिंग करा, त्या क्राईम मास्टरचा रिचार्ज करा. त्याचा रिचार्ज केल्यानंतर परत आपल्याला दररोजचा व्हिडिओ जर अपलोड करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला दररोजची 2 GB ते 3 GB MB लागून जातं. त्याच्यामध्ये आपल्याला प्लस तो एक अजून रिचार्ज करा, म्हणजे आपल्याला महिन्याला जवळपास बराच खर्च येऊन जातो. मी मित्रांनो मागच्या वर्षी एक चॅनल चालू केलं होतं. त्याच्यामध्ये मी बरीच काही अशी मेहनत केली मित्रांनो, की मला असं वाटत होतं की आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण खूप वरती जाऊ. पण मित्रांनो मला त्या ठिकाणी अपयश आलं. कारण काय व्हायचं, मी बरेचसे व्हिडिओ अपलोड करत होतो मित्रांनो, पण ते माझे व्हिडिओ कोणीच बघत नव्हतं. माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब पण करत नव्हतं मित्रांनो. तुम्ही जे यूट्यूब लोक असतात, जे मोठमोठे लोक असतात, त्यांचे तुम्ही व्हिडिओ पाहतात आणि त्यांनाच तुम्ही सपोर्ट करतात. तर मित्रांनो असं करू नका. कारण आपला जो गरीब माणूस असतो मित्रांनो, त्याला तुम्ही सपोर्ट करत जा. त्याच्याने काय होतं मित्रांनो, आपले जे गरीब लोक असतात त्या गरीब लोकांचा खूप काही फायदा होतो. तर मी असं करता मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केले मित्रांनो, परंतु माझ्या व्हिडिओला कोणी लाईक करेना, कोणी कमेंट करेना आणि कोणी बघेना मित्रांनो. तर मी कंटाळून ते चॅनल मी शेवटी बंद करून टाकलं मित्रांनो. तो मी सोडून दिला. कारण बघा, महिन्याचा खर्च, अजून त्याच्यामध्ये रिचार्ज करा, अजून आपण आपले कामधंदे सोडा, इकडे फिरा तिकडे फिरा, इथला ब्लॉग बनवा, तिकडचा ब्लॉग बनवा, असं आपण दिवसभर त्या यूट्यूबमध्ये पडलेला असतो मित्रांनो. मी जवळपास 12 1 वाजेपर्यंत रात्री झोपत नाही. त्या यूट्यूबवरती असेच व्हिडिओ पाहत राहतो मित्रांनो. मनोज डे तुम्हाला माहितीच असेल. मनोज डेचे मी कंटिन्यू व्हिडिओ बघतो मित्रांनो, आणि त्याच्या मी पूर्ण ट्रिक वापरून बघितल्या, पण काहीच फायदा झाला नाही मित्रांनो. कारण आजकालची यूट्यूबची फॅमिलिटी अशी होऊन गेली आहे की जे लोक वरती गेले, जे लोकांचे चॅनल चांगले वाढून गेले, तेच लोकांचे व्हिडिओ सर्व लोक बघतात मित्रांनो. तर आमच्यासारखा असं गरीब लोकांकडे कोणी लक्ष देत नाही मित्रांनो. तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्रांनो, की आपला जो गरीब माणूस आहे त्या गरीबाला तुम्ही यूट्यूबवरती खूप फेमस करून टाका मित्रांनो. खूप त्याला चांगलं यश मिळालं पाहिजे असं तुम्ही काहीतरी करा मित्रांनो. माझं जे पहिलं चॅनल होतं त्याच्यावरती माझा एका वर्षामध्ये जवळपास 3000 वॉच टाईम पुरा झाला होता, आणि जवळपास 1100 ते 1200 सबस्क्रायबर झाले होते मित्रांनो. पण माझा वॉच टाईम पुरा झाला नाही. त्याच्यामुळे मला ते चॅनल बंद करावं लागलं मित्रांनो. कारण यूट्यूबची पॉलिसी आहे की आपल्याला एका वर्षामध्ये 4000 घंटे पुरे करावे लागतात आणि 1000 सबस्क्रायबर आपल्याला लागतात. तर मित्रांनो मी खूप प्रयत्न केला. मी खूप व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती, याचे व्हिडिओ बघ, त्याचे व्हिडिओ बघ, पूर्ण प्रयास केला मित्रांनो, पुरी ताकद लावून टाकली. पण मला शेवटी अपयश आलं मित्रांनो. कारण यूट्यूब जे असं आहे त्याची पॉलिसी असं आहे की आपल्याला त्याची जे पॉलिसी असते त्याचे नियम पूर्ण करावे लागतात, आणि ते नियम माझ्याकडून झाले नाही मित्रांनो. मला तुम्ही एकच सांगा मित्रांनो, की आपण आजच्या कंडिशनला जर कधी पाहिलं तर आपण त्या यूट्यूबसाठी आपला पूर्ण वेळ देतो आहे. कारण आपण दिवसभर त्या यूट्यूब मागे फिरत राहतो. आपले कामधंदे काहीच करत नाही. उठलं की व्हिडिओ, इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे, याचे व्हिडिओ पाहू दे त्याचे व्हिडिओ पाहू दे. आपण आपला पूर्ण दिवस त्या यूट्यूबमध्ये घालून टाकतो. आणि आपल्याला मिळतं काय आहे, मी मागच्या वर्षापासून असा रिकामा फिरतो आहे. आणि माझ्यावर खूप जबाबदारी आहे मित्रांनो. मला 2 मुलं आहे. तर मी या मुलांचा खर्च कुठून घेऊ मित्रांनो, तुम्ही सांगा ना. आणि यूट्यूबवरती बरेचसे लोक असे आहे मित्रांनो की आपला फक्त व्हिडिओ पाहून सोडून देता. मित्रांनो असं करू नका. आपण आपला समोरचा व्यक्ती पाहतो कसा आहे काय. तर तुम्ही काय करताय की व्हिडिओ बघताय, मी असं नाही म्हणत की तुम्ही व्हिडिओ बघून राहिले, तुम्ही व्हिडिओ पाहताय, पण व्हिडिओ पाहून काही फायदा होत नाही ना. कारण व्हिडिओ पाहिला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब हे करायलाच गेलं पाहिजे. पण तुम्ही काय करता, व्हिडिओ बघून घेता आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर मित्रांनो असं माझा वेळ वाया
एवढा वेळ वाया गेला आहे की माझं पूर्ण जवळपास आता मला 1.5 वर्ष होऊन गेलं मित्रांनो. माझं पहिलं चॅनल ते बंदच पडून गेलं आणि आता हे मी दुसरं एक नवीन चॅनल ओपन केलं आहे की हे मी एक आशेने ओपन केलं आहे की मला एक यूट्यूबर सांगत होता की तुम्ही हार मानू नका, तुम्ही तुमचं काम चालूच ठेवा, तुम्हाला एक दिवस नक्की यश मिळेल. तर मी परत हा चॅनल चालू केला मित्रांनो. तर या ठिकाणी आता मला मी काहीच काम करत नाही, कारण आता चॅनल चालू केलं म्हटलं म्हणजे आता पूर्णच्या चॅनलमध्ये मी वेळ देतो आहे आणि मी आजपर्यंत वेळच दिला मित्रांनो. पण तरीही मला या चॅनलला सुद्धा मला काहीच प्रतिसाद मिळत नाही, सबस्क्राईब वाढत नाही मित्रांनो. मला काय करावं लागतं आहे की माझे नातेवाईक जे आहे मला त्यांना सांगावं लागतं की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे मित्र जे त्यांना पण तेच सांगावं लागतं, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो असं किती दिवस चालले आणि बघा मी व्हिडिओ हे तुमच्यासाठीच बनवतो आहे आणि तुम्हाला मी इकडचा जो नजारा असतो हे मी तुम्हालाच दाखवतो ना. मग तुम्ही असं करता काय? मी शेवटी बरबाद होऊन गेलो मित्रांनो. माझी तब्येत बघा किती खराब होऊन गेली इथं. माझं गेल्या वर्षी मित्रांनो माझं जवळपास 80 किलो वजन होतं. त्या 80चं आता जवळपास फक्त 70 ते 65 किलो वजन माझं येऊन गेलं. कारण टेन्शन खूप आहे ना. टेन्शन म्हणजे टेन्शन येणारच ना, कारण आपण तेच बोलतो आहे आणि तेच काम करतो आहे आणि आपल्याला यश बिलकुल मिळत नाही. मित्रांनो मी या चॅनलवरती बरेच व्हिडिओ टाकले, पण व्हिडिओ टाकून काय होतं आहे, 100 सबस्क्राईब आपलं 100 व्ह्यू, 200 व्ह्यू, लय तर 300-400 लोक पाहता आणि 2-3 व्हिडिओला जवळपास 1000 लोकांनी पाहिले. पण त्यांनी काय केलं आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नाही. तर मित्रांनो असं म्हणजे अशी माणसाला उणीव झाली पाहिजे अशी काहीतरी की आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे, तर आपण अजून चांगले व्हिडिओ बनवू. पण असं मला काहीच दिसत नाही मित्रांनो, कारण हे एक बरबादीचंच निशाणी मला या ठिकाणी दिसते. कारण माझं पूर्ण वर्ष वाया गेलं आहे आणि हे पण आता दुसरं वर्ष पण वायाच जाणार. काय मी करतो काय, माझ्यावरती थोडीफार जबाबदारी आहे मित्रांनो. मला पण कोणी बोलतं ना की तू या बाहेर रिकामचोट नान सोडून दे, तू या मोबाईलच्या फाकात पडू नको. पण मी शेवटी मोबाईलच्या फाकात पडतोच आहे. पण मला भेटतं काय सांगा ना, काहीच नाही. शेवटी अपयश. काय फायदा आहे? आज जवळपास मोबाईलचा रिचार्ज किती वाढून गेले. मोबाईलचा रिचार्ज मी जवळपास 400 रुपयाचा मला एका महिन्याला रिचार्ज करणं पडतो. ते झालं त्याच्यानंतर व्हिडिओ काढण्यासाठी जंगलात जा, जंगलामध्ये आपला जीव धोक्यात टाका, तिथं त्या अडचणमध्ये त्या काट्याकुट्यामध्ये पैत फिरा, तर ती व्हिडिओ काढा. तो व्हिडिओ काढून घरी या. घरी आलं की अगदी म्हणजे जेवण करायचं काम नाही, पाणी प्यायचं काम नाही, तो व्हिडिओ बनवत फिरा. आणि व्हिडिओ बनायला बसलं की घंटाभर तिच्यामध्ये डोकं घाला, त्याला कसं करा, काय करा, कुठे काय लावा, कुठे काय ठेवा, हे सर्व तिच्यामध्ये आपला पुरा टाईम चालला जातो. ना जेवायचं हे ना कशाचं हे, म्हणजे काहीच नाही आपल्याला. असं का मला आजपर्यंत काहीच दिसलं त्या यूट्यूबमध्ये. आणि लोक सांगतात की तुम्ही यूट्यूब पायी हे वसान, यूट्यूब पायी ते वसान, मेहनत करा, आमकं करा. आता मेहनत करा तर किती मेहनत करा, मेहनत करू थकून गेलो. शेवटी नान सोडून द्यावर आलो आहे आणि हा कदाचित माझा शेवटचाच व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. कारण मला कळून चुकलं आहे की यूट्यूबमध्ये काहीही फायदा नाही. आता मी हा माझा शेवटचा व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करतो आहे. बाकी याच्यानंतर यूट्यूबला नमस्कार, राम राम, यूट्यूबचा नान मी सोडून देणार आहे. कारण माझा काहीच फायदा नाही होते. तुम्ही बघा माझे व्हिडिओ मी किती टाकले ते, तिच्यामध्ये मला लाईक व्ह्यू काहीच आले नाही. कोणी 300 येतं, कोणी 400 येतं, कोणत्या व्हिडिओला 500 येतं, कोणत्या व्हिडिओला 1000 येतं. काय फायदा याचा फायदाच नाही ना काहीच. यूट्यूबवरचे व्हिडिओ दिवसभर पाहत बसायचे की कोणी सांगतं याचं चॅनल ओपन करा, कोणी म्हणते त्याचं चॅनल खोला, कोणी म्हणते हे करा, कोणी म्हणते ते करा, कोणी म्हणते तुमच्या अंगात जी कला आहे त्याचं चॅनल तुम्ही खोला. अहो हे आपल्या जे अंगात कला आहे ही आपण कला आपल्या लोकांना दाखवतोय, परंतु लोक सपोर्ट करत नाही ना.
लोक सपोर्ट करता नाही, लोक व्हिडिओ पाहता सोडून देता. काय तो बावलट येतो तरी का मग व्हिडिओ बनवत फिरतो, असं लोकांचं मत आहे. आणि आपण कुठपर्यंत असं सहन करणार आहोत. पहिला चॅनल गेला, पहिलं वर्ष वाया गेलं, त्यानंतर आता हे दुसरं वर्ष चालू आहे, ते बी वायाच चाललं आणि वायाच जाणार आहे. शेवटी काय काय भेटणार आहे? काही काही फायदा होत नाही ना. आपण व्हिडिओ बघायचे, सबस्क्राईब मारायचा नाही, सोडून द्यायचं चॅनल. अहो असं कशाला? आम्ही पण काहीतरी आम्हाला काहीतरी आशा आहे, आम्ही त्या निमित्तानं या यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतो आहे. आम्हाला काहीतरी आशा आहे ना, की आम्ही पण खूप मोठं व्हावं, खूप यूट्यूबवरती खूप उंचीवर जावं. पण कसं काय जाणार? असे जर व्हिडिओ तुम्ही आपण व्हिडिओ बघता आणि चॅनल सबस्क्राईब मारता नाही, मग वरती कसं काय जाणार सांगा ना? वरती जाऊ शकत नाही माणूस. तेवढ्यासाठी हा नान सोडून टाका. रिकामं काम आहे ते यूट्यूबचं. मला बरेच लोक सांगता की तू काय हा जेव्हा मोबाईल घेतो त्यामध्ये पान लावतो, टिक 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 दिवसभर रातभर तू त्या मोबाईलवर असंच करतो. काय आहे, मला लोक पागल समजता की तू हा मोबाईल घेऊन काय करतो मोबाईलमध्ये? चांगला काम धंदा कर, तेव्हा तुझे पोट भरेल. पण मी काय लोकांचं ऐकतो, इकून ऐकतो आणि इकून सोडून देतो, काहीच नाही. आणि माझं आहेच ते, सकाळी उठलं यूट्यूब, समजा काय झालं यूट्यूब, काही कामच करत नाही, फक्त यूट्यूबवरती हे व्हिडिओ पाहू दे. आमकाचा व्हिडिओ किती चालला, त्याचा व्हिडिओ किती व्ह्यू आले, त्याला किती कमेंट आल्या, मग आपण आज हे चॅनल ओपन करू, आपण ते चॅनल ओपन करू. दिवसभर रातभर तेच आपल्या डोक्यामध्ये फिरतं. हे यूट्यूब चालू करू दे, ते यूट्यूब चालू दे. आणि आपण केलं आहे, आपण त्याच्या लोक बी जाऊन आलो आहे, पण अपयश, काहीच फायदा झाला नाही, काहीच फायदा झाला नाही. एवढे घंटे रात्र दिवस आपण त्या यूट्यूबमध्ये दिले, पण काहीच फायदा झाला नाही. तुम्ही पहा ना, माझं चॅनल बघा, तुम्ही माझे व्हिडिओ बघा, तुम्ही त्याच्यामध्ये मला काय मिळालं आहे? सबस्क्रायबर मिळत नाही आणि वॉच टाईम बिलकुल मिळत नाही. 200, 400, 500 व्ह्यू. असं जर कधी चाललं तर मग कसं काय होईल तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा. त्यासाठी मी आता पूर्ण ठरवून टाकलं आहे की आपल्याला यापुढे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं नाही. हा माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. याच्यापुढे मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवून मी, कारण मी असं वैतागून गेलो आहे, आता कंटाळून गेलो आहे, व्हिडिओ बनवून मी कंटाळून गेलो आहे. बाबा राम राम नमस्कार. यूट्यूबला आजपासून भावपूर्ण श्रद्धांजली. मी यापुढे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत नाही. फायदा नाही, काहीच फायदा नाही.